नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची सेवा तर आपण रोजच करतो, पण दिवसभरामध्ये एखादं तरी चांगलं कर्म करावं, ज्यामुळे स्वामींची सेवा केलेली स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. मंडळी, टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलंच आहे, रुबी हॉलपासून ते नॉर्मल लाईफ येईपर्यंत आणि त्यानंतर केलेली नवी सुरुवात याचा व्हिडिओ आहे. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक माझ्या मैत्रिणीसाठी आहे की जी मैत्रिणी स्वतःची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, त्यानंतर नोकरी असेल तर नोकरी सगळं समर्थपणे पार पाडते आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते, स्वतःला वेळ देत नाही. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना प्रत्येक मैत्रिणी जी आहे माझी ती स्वतःकडे लक्ष द्यायला चालू करेल, क्षणभर तरी विचार करेल की आपण स्वतःला वेळ द्यायला हवा. आणि हा अनुभव माझा स्वतःचा आहे. गेले 8 ते 10 महिनेची जी काही गोष्टी आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला की नाही आपल्या लाईफमध्ये सगळं स्मूथ असावं वाटतं, आपल्या मुलांची प्रगती पाहावीशी वाटते आणि हे सगळं आपण अगदी मनापासून करत असतो. पण हे सगळं करता करता जाणते अजाणतेपणी आपण स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला ह्याची जाणीव तेव्हा होते की जेव्हा आपल्याला एखाद्या आजारामुळं दवाखान्याची पायरी चढावी लागते. आणि त्याचसोबत की नाही आपल्यासोबत आपल्या कुटुंबाला झालेला त्रास हा देखील जास्त पेनफुल वाटतो, कारण कुटुंबाला देखील सफर करावं लागतं. तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अगदी महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे मैत्रिणींनो, की ज्यामुळे माझा जो काही त्रास होता तो कमी झालाच, पण आत्ता जे काही माझा ड्रास्टिक चेंज झालेला आहे त्याचा देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर मेनोपॉजमुळे भरभर वाढलेलं वजन आणि त्या वाढलेल्या वजनामुळे हार्टवर आलेलं प्रेशर आणि त्यामुळे ना ECG अबनॉर्मल होणे, त्यानंतर रुबी हॉलच्या चक्रा किंवा रुबी हॉलच्या सगळ्या टेस्ट, नंतर ट्रीटमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. डॉक्टर हिरेमठ सरांनी मला ट्रीट केलं आणि गेले 8 ते 10 महिने मी सरांच्या ऑब्झर्वेशनखाली होते. आता देखील ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या चालू आहेत, मेडिसिन चालू आहे. पण ना रुबी हॉलमधून मला जे डाएट मिळालं त्यामुळे माझं वजन तर कमी झालंच, त्याबरोबर माझी जी होणारी चिडचिड होते, उत्साह कमी झालेला होता, तो उत्साह वाढला, अगदी फ्रेश वाटतं. आणि हे डाएट जे आहे ना त्यांनी खूप मला असं ड्रास्टिक चेंज केला नाही माझ्या लाईफमध्ये, तर अगदी मला सूट होईल. आणि माझ्या घरामध्ये जे काही अवेलेबल आपल्या घरात असतात त्या गोष्टींमधलं मला डाएट दिलं, तर त्या डाएटचा मला इतका फायदा झाला, तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर ते डाएट मी आजपासून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येक मैत्रिणींनी स्वतःकडे लक्ष द्यावं. आपली मेंटल हेल्थ, आपली इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ छान राहील याकडे लक्ष द्यावं, त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, सुरुवात होते ती डिटॉक्स वॉटरने. सकाळी 4 ते 4:30 हे माझं उठण्याचं टायमिंग आहे. आणि डिटॉक्स वॉटर म्हणजे रात्री आपण आजचा डिटॉक्स वॉटरचा नंबर जिरा पाण्याचा होता. 10 प्रकारचे डिटॉक्स वॉटर आहेत आपल्या डाएटमध्ये समावेश. तर 1 चमचा जिरा 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजू घातलं होतं आणि छान झाकून ठेवलं होतं. त्याचसोबत पिवळे मनुके आणि बदाम हे देखील आपण भिजू घातले होते. हे देखील आहेत डाएटमध्ये. केव्हा घ्यायचे हे मी पुढे सांगते, मी केव्हा घेते ते. तर हे जे जिरा पाणी आहे रात्रभर भिजवलेलं, ते सकाळी आपलं आवरल्यानंतर म्हणजे फ्रेशनअप झाल्यानंतर हे आपण गॅसवर ठेवून उकळायचं अगदी 5 मिनटं. आणि छान उकळल्यानंतर ते गाळायचं आणि कोमट करून सावकाशपणे घोट आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे. तर जिरा वॉटरनी ना, ह्या डिटॉक्स वॉटरनी आपल्या पोटातली ॲसिडिटी किंवा गॅसेसचं प्रमाण असेल तर ते कमी होतं. आज जिरा वॉटरचा नंबर होता. आलटून पलटून वेगवेगळे डिटॉक्स वॉटर आहेत. त्यानंतर अर्धा तास हे पाणी घेतल्यानंतर प्राणायामला सुरुवात होते. 5 वाजताचं मी योगा सेशन घेतलेलं आहे. 5 ते 6 म्हणजे 5:55ला माझं योगा सेशन संपतं. कोणतं करते, तुम्हाला हवं असेल तर पेड आहे ते योगा सेशन, मी तुमच्यासोबत ते देखील शेअर करते, त्याची लिंक देते. नंतर मेडिटेशन करते मी अक्षय मटकर सरांचं, जे यूट्यूबर आहेत, स्वामी समर्थ सेवेकरी आहेत, ज्यांनी नुकतंच आत्ता एव्हरेस्ट सर केला त्यांच्या पत्नीसोबत. तेच सावंतवाडीचे अक्षय मटकर सर यांचं मेडिटेशन करते. मेडिटेशन झाल्यानंतर परत अर्धा तासाचं वॉक आणि वॉकवरून आल्यानंतर मग हे बदाम जे असतात आपण भिजू घातलेले, सालं काढून ठेवलेले ते बदाम आणि मनुके मी सावकाश एका ठिकाणी बसून त्याचं सेवन करते. आणि नंतर स्नान वगैरे झाल्यानंतर साईड बाय साईड आपली देवपूजेची तयारी वगैरे चालूच असते आणि नाश्त्याची वेळ होते.
नाश्त्याच्या वेळेला 8:30 ते 9 या वेळापर्यंत नाश्ता झालाच पाहिजे, तो आपण सेवन केलाच पाहिजे. 9:30 देखील होऊ द्यायची नाहीत, नाहीतर मग दिवसभराचं पुढचं रुटीन चेंज होतं. तर नाश्त्यामध्ये हिरव्या मुगाचा डोसा केलेला आहे. तर मुगाचं डाळीचं प्रमाण जास्त ठेवलं आहे आहारामध्ये, माझ्या डाएटमध्ये, कारण मी शाकाहारी आहे. नॉनव्हेज किंवा अंडं हे खाल्लं जात नाही, त्यामधून प्रोटीन जात नाही. डाळीमधून जास्तीत जास्त प्रोटीन घेण्याचा त्या डाएटमध्ये माझा समावेश आहे. त्यामुळे हिरव्या मुगाचा डोसा आणि त्याचसोबत डाळीचीच चटणी आहे, दही घातलेली फोडणीची चटणी. तर एक डोसा बस होतो मला, आणि एक डोसा आणि चटणी घ्यायची आहे. त्यानंतर 11 वाजता जर भूक लागली तर एखादं सीझनल फळ घ्यायचं आहे, ज्यामध्ये संत्र, मोसंबी किंवा ड्रॅगन फ्रूट म्हणजे केळी आणि चिक्कू सोडून कोणतंही एखादं सीझनल फळ घ्यायचं आहे. पण शक्यतो मी 5 वाजता घेण्याचा प्रयत्न करते, 5ला जेव्हा मी वॉकला जाते. आणि दुपारचं जेवण हे 2 वाजायच्या अगोदर झालं पाहिजे, हे कटाक्षाने सांगितलेलं आहे डाएटमध्ये. तर दुपारच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त ज्वारीच्या भाकरीचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आहे, त्यामध्ये मल्टीग्रेन आट्याची देखील चपाती आहे, नाचणीची भाकरी आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या आता रोजच्या रोज तुम्हाला कळतीलच. तर ज्वारीची भाकरी, अगदी अर्धी भाकरी आणि त्याचसोबत एखादी पालेभाजी घ्यायची. तर पालेभाजी देखील करताना थोडंसं तेल, त्यावरती ठेचलेला लसूण आणि हळद, हिंग घालून चिरलेली भाजी घालून घ्यायची. स्वच्छ धुवून ठेवली होती आणि ती भाजी परतून घ्यायची. त्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये मीठ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसंच तिखट घालायचं. वाफेवरती छान झाकण घालून ही भाजी शिजवायची. आणि ह्यामध्ये की नाही आपण तेलाचा वापर कमी केला, मिठाचा वापर कमी केलेला आहे. वजन कमी करण्याला तर ह्या गोष्टी मदत करतातच, पण ह्या गोष्टीचं सेवन जेव्हा आपण करतो, आता खाताना आपण जेव्हा खातो, पण खाल्ल्यानंतर 1-2 तासांनी तेलकट किंवा तळलेलं किंवा जास्त प्रमाणात मीठ किंवा गोडाचं प्रमाण असेल ना, तर त्याने अंग जड व्हायला चालू होतं आणि तिथून आपल्या आळसाला सुरुवात होते. त्यामुळे हे जे डाएट आहे ना, अगदी परिपूर्ण आहे. आणि भाजी देखील करताना ना, अगदी कोरडी फट्ट भाजी अशी करायची नाही. त्या भाजीला जे अंगचं पाणी सुटेल ना, ते पाणी राहू द्यायचं आणि भाकरीसोबत हे छान लागतं. थोडंसं पाणी आणखीन वाढवलं तरी चालतं, तुम्ही कुस्करून चुरून देखील खाऊ शकता. पण आज मी ताक केलं होतं, ताकाचा नंबर होता. तर साईचं केलेलं ताक अगदी सात्विक आहे, हे अमृत मानलं गेलेलं आहे. ह्या ताकामध्ये थोडीशी जिरा पावडर, थोडंसं सेंदव मीठ घातलं आणि हे ताक अगदी 2 ग्लास जरी तुम्ही पिलं ना, तर ते सुद्धा खूप चांगलं आहे आपल्या हेल्थसाठी. आणि त्याचसोबत सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो, बीट याचा समावेश हवाच. आज काकडी होती, काकडी अगदी 10 मिनटं अगोदर खायची आणि त्यानंतर अर्धी भाकरी आणि ती भाजी जी पालकची केलेली आहे आणि ताक हे सावकाश आपल्याला फोन, TV न बघता सेवन करायचं आहे. असा हा दुपारपर्यंतचा डाएट आहे. त्यानंतर संध्याकाळचं डाएट देखील मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे. व्हिडिओ फार मोठा झाला असता, त्यामुळे आज शेअर केलेलं नाही आहे. छोटासा व्हिडिओ आहे, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच छान छान डाएट फॉलो करा, स्वतःची तब्येत सांभाळा, स्वतःची काळजी घ्या. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.